आणि या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत आहेत। सर, आपण ही स्फोटांचे हल्ले बघतो आहोत, मिसाईल हल्ले बघतो आहोत। सुरुवातीला आपण प्रेक्षकांना सांगूया की या सगळ्या मागचं मूळ कारण नेमकं काय आहे? या सगळ्या मागचं मूळ कारण जे आहे ते प्रामुख्याने इराण आणि इराणमधली आयातुल्ला खामेनी यांची जी धार्मिक राजवट आहे ती राजवट आणि तिचं घडून येण्याचं सत्तांतर यासाठी अमेरिका जी मोर्चे बांधणी गेल्या 1 महिन्यापासून करतो आहे। विशेष करून डोनाल्ड ट्रम्पनी या मुद्द्याला अत्यंत प्रायोरिटीवरती घेतलेलं होतं आणि गेल्या 1 महिन्यापासून इराणच्या सभोवताली जे पर्शियन गल्फ आहे त्या ठिकाणी अमेरिकेचं मिलिटरी बिल्टअप हे चाललेलं होतं। अमेरिकेचं जे सगळ्यात मोठं नॅव्हल वॉरशिप आहे अब्राहम लिंकन हे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं होतं आणि अमेरिकेचे जे सगळे एअर बेसेस आहेत, मिलिटरी बेसेस आहेत आखातामधले ते ऍक्टिव्हेट करण्यात आलेले होते। दरम्यानच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी डिप्लोमसीचा देखील मार्ग ओपन ठेवलेला होता। चर्चेच्या 3 फेऱ्या इराण बरोबर झालेल्या होत्या, त्यामध्ये 2 अटी प्रामुख्याने ठेवण्यात आलेल्या होत्या। पहिली होती की इराणकडनं जे युरेनियमचं एनरिचमेंट होत आहे ते केवळ शांततेसाठी ठीक आहे, परंतु ते वाढवू नये जेणेकरून त्याच्या माध्यमातून कोणते अण्वस्त्र तयार केले जाऊ नयेत, ही पहिली अट होती। आणि दुसरी अट होती ती म्हणजे इराणचे बॅलिस्टिक मिसाईल पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणं, नष्ट करणं। त्यातली पहिली जी अट होती युरेनियम एनरिचमेंटची, त्यासाठी इराण काही प्रमाणामध्ये अनुकूल होता, परंतु जे बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करण्याची अट होती त्यासाठी इराण बिलकुल तयार नव्हता। याचं कारण लक्षात घ्या की इस्रायलला स्वरक्षणासाठी आयरन डोम सारखी एअर डिफेन्स सिस्टम आहे, तशी इराणकडे कोणतीही नाहीये। इराणचा स्वरक्षणाचा एकच आधार आहे आणि तो म्हणजे ऑफेन्स, म्हणजे आक्रमण, म्हणजे इराणकडचे बॅलिस्टिक मिसाईल। त्यामुळे तेच बॅलिस्टिक मिसाईल इराण नष्ट कसे करणार आणि डोनाल्ड ट्रम्पला तेच नष्ट करायचे होते, म्हणून डोनाल्ड ट्रम्पचे आज देखील जे वक्तव्य आले की इराणचे बॅलिस्टिक मिसाईल आम्ही नष्ट करू आणि या बॅलिस्टिक मिसाईलची विध्वंसक क्षमता अशी आहे की जे इस्रायल पर्यंत पोहोचू शकतात। त्याचप्रमाणे अमेरिकेचे जे मिलिटरी एअर बेसेस आहेत आखातामधले त्यापर्यंत ते पोहोचू शकतात आणि जर इराण तयार होत नसेल ते करण्यासाठी ते इराणमध्ये सत्तांतर घडवून आणा आणि म्हणून खामेनीची राजवट पूर्णपणे उलथून पाडायची आणि त्या ठिकाणी रजा पहलवी जो पहलवीचा मुलगा आहे आणि जो आता लंडनमध्ये आहे त्याला परत आणायचं, कारण तो प्रो अमेरिका प्रो वेस्ट आहे। त्यामुळे जो 1979च्या पूर्वी प्रो अमेरिकन गव्हर्नमेंट इराणमध्ये होतं आणि ज्याला कोक गव्हर्नमेंट म्हणून ओळखलं जायचं, जे पूर्णपणे अमेरिकन कल्चरनी प्रभावित होतं, तशाच प्रकारची संस्कृती पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे। मात्र आज एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो की इस्रायलने जो अटॅक केलेला आहे त्या अटॅकसाठी जे कारण दिलं गेलेलं आहे त्याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात। मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी की प्रीएम्प्टिव्ह अटॅक हा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेमध्ये हा लीगल मानला गेलेला, हा युनायटेड नेशननी पण त्याला मान्यता दिलेली आहे। जर तुम्हाला धोका असेल तुमच्या अस्तित्वाला आणि तो धोका एखाद्या विशिष्ट देशाकडनं असेल तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी तुम्हाला अशा स्वरूपाचा इनिशिएट करता येतो। भारताने यापूर्वी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवरती पीओके मध्ये जे बेसेस होते त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी जे अटॅक केले ते प्रीएम्प्टिव्ह अटॅक वरती बेस्ड होते। अमेरिकेने जे मिलिटरी इंटरव्हेन्शन अफगाणिस्तानमध्ये इराक केलं ते प्रीएम्प्टिव्ह वरती होतं। त्यामुळे इस्रायलनी आंतरराष्ट्रीय कायद्याला चौकटीमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र आता हे व्हायरल झालंय, स्पायरल झालंय आणि याचे गंभीर जागतिक परिणाम होणार आहेत, विशेष करून तेलाच्या किमतीवरती आणि जे भारतीय आखातामध्ये त्यांच्या सुरक्षिततेवरती। अगदी सर, तुम्ही जसं म्हणताय की इराणमधली ही जी खोमेनींची राजवट आहे यांच्या विरोधामध्ये सातत्याने ट्रम्प बोलतायत किंवा ते ही राजवट उलथवून टाकावी यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत, तर ट्रम्प यांना इराणमधली ही जर राजवट बदलली तर तुम्ही जसं म्हणालात की प्रो अमेरिकेसारखी जी आधीची धोरणं आहेत त्याचा नेमका काय फायदा होऊ शकतो? कारण तेलाच्या बाजारावरचं हे जे प्रतिनिधित्व आहे ते अमेरिकेला हवंय का? आता जर तुम्ही एकूण आखातातलं किंवा इस्लामिक जगतामधलं राजकारण पाहिलं, अमेरिका हे जे करतो आहे हे प्रामुख्याने इस्रायल केंद्रित आहे। इराणकडनं सगळ्यात मोठा धोका जर कोणाला असेल तर तो इस्रायलला आहे। इस्रायलला जो सर्व्हायव्हलचा क्रायसिस आहे तो प्रामुख्याने इराणमध्ये आहे। अरब देशांबरोबर इराणचे यापूर्वी 3 युद्ध झाले इस्रायलचे आणि ह्या तिन्ही युद्धांमध्ये इस्रायलने विजय प्राप्त केलेला आहे। त्यामुळे अरब देशांकडनं इस्रायलला धोका नाहीये। दुसरा मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्पनी आपल्या पहिल्या कारकिर्दीमध्ये अरब देशांना आणि इस्रायलला जवळ करण्याचा प्रयत्न केला, ज्याला अब्राहम अकॉर्ड असं म्हणतात आणि त्याच्या माध्यमातून आता अरब देश हे पॅलेस्टाईनचा कॉज घेऊन फारसं पुढे यायला तयार नाहीयेत। मात्र आता इराण जो आहे
तो आपल्या प्रॉक्सीज ज्या आहेत, प्रॉक्सीज म्हणजे इराण पुरस्कृत संघटना ज्या आहेत, ज्याला ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स म्हणलं जातं, ज्याच्या माध्यमातून हमास असेल, हेजबुल्ला असेल, हौती असेल, याच्या माध्यमातून प्रामुख्याने इस्रायलला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि संपूर्ण आखातामध्ये सध्या इराण हा एकमेव देश असा आहे की ज्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे इस्रायलवरती अटॅक करण्याची, आणि ती अटॅक करण्याची कॅपॅबिलिटी न्यूट्रलाइज करायची जर असेल तर खामेनीची राजवट उलथवून पाडावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. बरं सर, खरं तर भारतीय वंशाचे जे अनेक लोक आहेत ते ह्या वेगवेगळ्या भागामध्ये राहतात, किंबहुना अनेक जे बाहेरच्या देशामधून जसं बहरीन असेल, कुवेत असेल, अबुधाबी, दुबई यासारख्या भागामध्ये त्यांच्यासाठी आपल्या सरकारनं ॲडवायझरी जरी जारी केलेली असली तरी देखील त्यांची सुरक्षितता कशा पद्धतीने आपल्याला राखता येऊ शकते? हे बघा, ज्या ज्या वेळेला आखातामध्ये कोणत्याही प्रकारची, मग ते नागरी युद्ध असो, दहशतवादी हल्ले असो, अंतर्गत बंडाळ्या असो, किंवा काही राष्ट्रांमधले युद्ध असो, म्हणजे अगदी पहिलं गल्फ वॉर, सेकंड गल्फ वॉर असेल, अमेरिकेचं इंटरव्हेन्शन इराकमधलं असेल, या सगळ्यांचे परिणाम दोन दृष्टिकोनातून भारतावरती होतात. एक तर आखात हा आपल्या तेलाचा प्रमुख स्रोत आहे. आजही जरी आपण रशियाकडनं 20 ते 25% तेल घेत असलो तरी देखील आपण साधारणतः 50% तेल आजही आपण आखाती देशांकडनं घेतो, ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, इराक आहे, कुवेत आहे, या देशांचा UAE आहे, यांचा समावेश होतो. भारत जे आपण तेल घेतो ते प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं आपल्याला येतं. आता हा जो स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे हा प्रामुख्याने इराणच्या कंट्रोलमध्ये आहे, आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची अस्थिरता निर्माण होती त्या वेळेला स्ट्रेट ऑफ हार्मुज मधले जे ऑइल टँकर्स असतात त्याच्यावरती इराणच्या प्रॉक्सीज कडनं मिसाईल अटॅक किंवा ड्रोन अटॅक्स केले जातात. दुसरा मुद्दा असा आहे की इराणने आता जे अमेरिकेचे बेसेस इतर अरब देशांमध्ये आहेत त्याच्यावर अटॅक करायला सुरुवात केली. बहरीनवरती अटॅक केलाय, सौदी अरेबियावर अटॅक केलाय, कुवेतवरती अटॅक केला. हे तेलाचे प्रमुख उत्पादक देश आहेत. त्यामुळे ही शक्यता आहे की तेलाची जी पुरवठा साखळी ती विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढू शकतात. ज्या आता $60 ते $62 प्रति बॅरल आहेत त्या वाढून $70 जरी झाला तर भारतीय अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, साधारणतः 50 लाख भारतीय आजच्या घडीला आखातामध्ये राहतात. यांच्या सुरक्षेचे गंभीर प्रश्न आहेत. जरी इराण मधल्या भारतीयांना आपण ऍडवायझरी इश्यू केलेली असली, त्यांना सुरक्षित ठिकाणी जायला सांगितलं असलं तरी हे युद्ध केवळ इराण आणि इस्रायल पुरतं मर्यादित नाही राहणार आहे. ह्या युद्धाची व्याप्ती जर वाढली, या संघर्षाची व्याप्ती वाढली तर याच्यामध्ये इतर अरब देश इन्व्हॉल्व्ह होतील, कारण इराणने त्यांच्यावर अटॅक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इतर देशांमधल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारताला इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करणं म्हणजे या लोकांना मायदेशी परत आणणं, या संदर्भातली रणनीती, मोर्चे बांधणी जी आहे ती करायला सुरुवात केली पाहिजे. अगदी सर, तुम्ही असं सोबत राहा. याच संदर्भातली आणखी एक मोठी घडामोड सध्या आपल्या हाती येते आहे, आपण ती